जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर मागील रेकॉर्डिंगमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला वातावरणामध्ये एकदम मोठा बदल म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांना तुम्ही पाऊस सांगितलेला, त्या जिल्ह्यांना भरमसाठ पाऊस झालेला आहे. हं, हं. आणि आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऑगस्ट महिन्याचा एक सविस्तर अंदाज विचारण्यात येत आहे. तर ऑगस्ट महिन्याचा काय राहणार सर सविस्तर अंदाज? नक्कीच, नक्कीच. आता पहिली गोष्ट अशी आहे, की महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आता मोठ्या थेंबाचा बरसतोय अनेक ठिकाणी. हो, ज्या भागांमध्ये आतापर्यंत एक तुरळक प्रमाणात सुद्धा मोठ्या थेंबाचा पडत नव्हता, तो म्हणजे लातूरचा भाग तिथे देखील आता आगमन झालेलं आहे. बीड हो. जिल्ह्यात सुद्धा आगमन झालेलं आहे. बरोबर. आजच्या दिवस याचं प्रणाली कमकुवत आहे, पण दुपारनंतर सुद्धा इथे 4-5 वाजता आजही पाऊस सक्रिय होणार आहे. हो. फवारणीसाठी योग्य वातावरण आहे. जिथे-जिथे गोंगारण असेल, ढगाळ परिस्थिती असेल, तिथे पाऊस मोठा डेव्हलप होणार नाहीये हां, हां. आजच्या दिवस. हां. आणि दुपारनंतर मात्र इथेच याच्याच ह्या 26 तारखेला तो डेव्हलप होऊ शकतो. शेतकऱ्यांना फवारणीची संधी मिळू शकते 4 वाजेपर्यंत. हो. पण 4च्या आणि 4:30च्या पुढे हे वातावरण लातूर, सोलापूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये ठिकठिकाणी पडायला सुरुवात होईल. आजची व्याप्ती 100% ची नाहीये. हां, हां, हां. पण आजची आणि उद्याची मिळून सोमवार, मंगळवार म्हणजे 2 दिवस सांगितलेला आपण सुरुवात करायला हो, सर्वदूर सारखी. उन्हाचा चटका आणि पावसाचा भडका जो आहे तो वाढणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर खानदेश संपूर्ण आणि विदर्भ संपूर्ण. हो. आणि मंगळवारचा जो झटका आहे तो लातूरसह बीड जिल्हा, परभणी, हिंगोलीसह अनेक भागांना. हं, हं. आणि याच टायमिंगला पूर्व विदर्भ सगळे हे भाग 29 तारखेपर्यंत व्यापले जातील. हो. म्हणजे हा बघा आता अंदाज दिलाय. 1 आणि 2 दिवसाचा विषय का नाहीये? कारण की सिस्टम ही मागील 2 वर्षापासून, 3 वर्षापासून 1 आणि 2 दिवसात महाराष्ट्र व्यापत नाही. त्यामुळे या सोमवार, मंगळवारपासून जिथे-जिथे पाऊस सुरू होईल त्याच भागांना रिपिटेशन म्हणजे रोज पडण्याची प्रणाली जी आहे, हां, हां, ती हां. 29 तारखेपर्यंत, 30 तारखेपर्यंत सगळ्यांना घेईल. हो, बाकी एक विभागानुसार पाहूयात आणि ऑगस्ट महिन्याचा पूर्ण अंदाज बघूयात. हो. हं. बरोबर सर. 30 तारखेपर्यंत ज्या पंढरपूरला, ज्या सोलापूरला, धाराशिवला मी इकडे फोकस जास्त का करतोय? कारण की इकडल्या शेतकऱ्यांना आपण सांगितलं की वारी मागे फिरली, हं. की 1-2 दिवसात तुमच्याकडे चालू होऊन जाईल आणि ते आता होताना देखील दिसणार आहे. हो. त्यामुळे मंगळवार किंवा बुधवारपर्यंत तुमच्या अनेक भागांमध्ये पिकांना जीवदान तर राहिलेल्या रखडलेल्या जे काही पेरण्या असतील, आता कुठलं पीक घेताय हे माहीत नाही मला. हां, हां. पण या भागांमध्ये तुमचं जे काही चालू आहे काम ते आता प्रगतीपथावरती राहील. हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की मराठवाडा आणि विदर्भाचं टेन्शन जे आहे, सोमवारी बऱ्याच ठिकाणचं आणि मंगळवारच्या संध्याकाळपर्यंत सर्व ठिकाणचं हे संपून जाईल. जरी बरोबर. बाय चान्स काही गावं राहिलेच, एक हां. लक्षात घ्या अंदाज आहे. हो. पण बुधवारपर्यंत या भागांची चिंता मिटून जाईल. बरोबर. ठीक आहे. खानदेशचा आणि विषय विदर्भ मराठवाड्याचा. हं. इथे आपण मागे पण सांगितलंय तो शब्द मी बदलत नाहीये, नाही बरोबर. की अनेक भागांमध्ये सर्वत्र नाहीये, पण अनेक भागांमध्ये वळणं भरतील, सामनेतून पाऊस पडेल. हे ह्या 28 आणि 29च्या पावसाचं गणित आहे. हं. आणि बाय चान्स एखादा दिवस मागे-पुढे झाला तर हे 30च्या आतमध्ये होऊन जाईल. हो. त्यामुळे हे काही जुलैच्या शेवटचे 4-5 दिवस जे काही राहिले, हं. हे मराठवाड्याला अशी ओल निर्माण करून देईल, की 15 ते 20 दिवस पीक तग धरून राहील किंवा जोमाने वाढेल. ज्यांची खतं वगैरे द्यायची राहिली असतील, आता शेतकऱ्यांच्या खतांची नावं तर आपण नाही सांगू शकत, पण नाही ते बरोबर. सुद्धा हे तारू शकेल असं आहे. हो. राहिली गोष्ट आता ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा. प्रत्येक इथून पुढे आता प्रत्येक 4 दिवसाच्या आड हं. पाऊस हा डेव्हलप होत राहणार आहे. हां, हां. ऑगस्ट महिन्यात सुद्धा 7 तारखेपर्यंत पाणी आहे. हो. मग तो भाग बदलत असू द्या, टक्केवारी घसरलेली असू द्या, पण गरमीच्या लेव्हलनं मोठ्या पाण्याचा आहे. आता ते बुरबुर, सूक्ष्म कण हे राहणार नाही त्याच्यामध्ये. हां, आता हां. तुम्ही म्हणता दिवसभर पडला पण आमच्या अंगावरची केस पण ओली झाली नाही किंवा कपडे पण ओले झाले नाहीत. हो, तर बरोबर. आता 5 मिनिटं जरी पडला, तरी कपडे ओले काय, चांदणं पण टिपकू लागेल बरी ओलं असलेल्या भागांमध्ये आणि कोरडं रान असेल तर दिवसभरातून तिथे पण चांदणं चमकू लागेल, असं पाणी याच्यामध्ये आहे. हां, हां, हां. आणि ऑगस्ट महिन्याच्या 7 तारखेच्या पुढे एकतर 8 तारखेला किंवा 9 तारखेला एक 6 ते 8 दिवसाचा गॅप राहू शकतो. हं, हं, हं. लक्षात घ्या. तो मग 15 तारखेपर्यंत राहू शकतो किंवा 16 तारखेपर्यंत. हो. काही भागांना असेल. याच्यामध्येही स्थानिक लेव्हलचा पाऊस पडणार आहे, की निव्वळ गॅप नाहीये. हां. जसं जुलै महिन्याच्या 8 तारखेपासून गॅप पडला होता, तर 15 तारखेपर्यंत गॅप होता. हो. तर तसा गॅप नाहीये. त्याच्यामध्येही स्थानिक लेव्हलचा पाऊस पडेल. आणि जशी 17 ऑगस्ट उमटून बाहेर येईल, त्याच काळामध्ये जे धरणं आहेत विदर्भातले, पूर्व विदर्भातले,
या धरणाच्या ह्याच्यामध्ये आवक होईल असा पाऊस 18 ऑगस्ट ही कॉमन तारीख आहे. 2 दिवस लवकर 15ला बी येऊ शकतो किंवा 2 दिवस उशिरा 20ला पण येऊ शकतो. हं. तर ह्या टायमिंगला हा पाऊस होईल आणि परतीच्या पावसाच्या पर्यंत संपूर्ण पावसाळा दुष्काळाच्या बाबतीत जे तुमच्या डोक्यात चाललेलं आहे ते हो. मिटून जाईल. बरोबर. आज आपण पाहतोय उज्जैनी धरण जे आहे ते 80% भरलंय. जायकवाडी धरण जे आहे 45 सुद्धा पार झाले आणि नाशिक क्षेत्रातले एकंदरीत सर्व धरणं 100%, 80%, 90% ह्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेत. पण याच नाशिक क्षेत्राला आणि याच अहिल्यानगरच्याही भागांना दमदार पाऊस वाढणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जायकवाडी धरणाचा जो काही जबरदस्त आवक राहणारा भाग म्हणजे नाशिक क्षेत्र. या नाशिक क्षेत्रातली धरणं भरल्यामुळे पुढील पडलेल्या पावसाचं पाणी ते साठवू शकत नाहीत. त्यामुळे जिथे नाशिक क्षेत्रातल्या किंवा दमदार पावसाच्या इलाक्यातल्या या पश्चिमी महाराष्ट्रातल्या भागांमध्ये पडलेल्या येणाऱ्या काळातल्या पावसामुळे हे जे काही आसपासची धरणं असतात नाशिक जिल्ह्याच्या रडावरती ज्या पावसावरती जे अवलंबून असतात हो. यांच्या पाण्याची पातळी माझ्या मते तरी 65 पार होईल. पण जर 31चा पाऊस मी जसं सांगतो त्या पद्धतीत पडला तर 70 पर्यंतही पोहोचू शकतात. परतीच्या पावसापर्यंत ह्या धरणामध्ये पाणी आवक येईल अशा अपेक्षा ही धरणं आधीच 50%च्या पुढे जातील. त्यामुळे दुष्काळावरती मात करण्यासाठी अनेक धरणं हे सज्ज होतात. फक्त बरोबर. राहिला विषय विदर्भाचा तर यांच्यासाठी आपल्याला कमीत कमी परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावं लागेल. हो. आणि तुम्ही लक्षात घ्या परतीचा पाऊस सुद्धा जबरदस्त आहे. काळजी करू नका. हो. हं. मात्र सर तुम्ही मार्च मध्ये एक आपल्याला अंदाज दिला होता 2026चा आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दुष्काळ वगैरे काही राहणार नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला पाऊस सुद्धा भरमसाठ पाहायला मिळत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना चिंता करायचं काही असं कामच नाही असं वाटत आहे आपल्याला. आणि धरणं सुद्धा ज्यांनी तुम्ही बघत आहात की हो, ज्यांनी मार्चचा व्हिडिओ नाही पाहिला 5 मार्च तो अजून पहा. त्याच्यामध्ये मी सुपर एल्निनोचा उल्लेख केलेला आहे. नाही असं नाही. बरोबर. बरोबर पण सर. सुपर एल्निनो हा एकटाच महाराष्ट्राच्या किंवा भारताचं पावसाचं गणित ठरवत नाहीये. हो. अनेक अविभाज्य घटक जे असतात ते म्हणजे एमजीओ असेल, आयओडी असेल किंवा डब्ल्यूडी असेल, आणखीन बरेचसे जेट विंड असतात, असे बरेचसे घटक असतात. हो. हे पावसाळी गणित ठरवतात आणि ते ठरवणं चालू आहे. बरोबर. त्यामुळे घाबरले जाऊ नका. बखाड पडले की घाबरणारे मेसेज येत असतात आणि बाबा आले की तेच मेसेज तेच व्हिडिओ चॅनल्स सांगतात. बरोबर. आता अद्यापही महाराष्ट्रामध्ये एकही पक्की भूमिका ठेवणारा नाहीये. पक्की कुणी असेल बरोबर. दूतच सांगणार, मॅप देऊन सांगणार, हे सांगणार, पण पक्की भूमिका नाहीये. त्यामुळे लक्षपूर्वक काय करत चला. मी तुम्हाला वारंवार त्यावेळेसच म्हणलोय की 1 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा पावसाळा हा ठरवत नाही दुष्काळ आहे. तुम्हाला येणारा पावसाळाही समजेल. जेवढं तरसवलंय ना 40% भागांना 2025 ची पण बरोबरी करणार आहे. एवढा जबरदस्त पाऊस पुढे आहे. हे माझ्या रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवत चला. पुढील बरोबर वर्षी सर. तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्हाला समजून जाईल. मात्र सर इतरांच्या माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस सांगण्यात येत होतं की मोठा दुष्काळ राहणार, यंदा पाऊस कमी राहणार. मात्र तुमचा शब्द ठाम होता त्यावेळेस बी आणि आता बी सुद्धा ठाम आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला वातावरण बी सुद्धा पाहायला मिळत आहे आणि भरमसाठ पाऊस होत आहे सर. नक्कीच, नक्कीच. हो, नक्कीच सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की. धन्यवाद.